Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture, Science and Technology, Standard 12, Chapter number 7, Greenhouse Technology. In previous lecture, explain the meaning of greenhouse, then also type of greenhouse on the basis of their cladding material or covering material, then importance of greenhouse. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी लेक्चर नंबर 1 मध्ये आपण ग्रीन हाऊस याचं मिनिंग एक्सप्लेन केलं. आपण त्यानंतर शॉर्ट मध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलं. आपण त्या कव्हरिंग मटेरियल नुसार नंतर त्याचं इम्पॉर्टंट बघितलं. आपण ग्रीन हाऊसचं महत्व काय हे पॉइंट आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये कंप्लीटेड केलेले आहेत. आज आपण लेक्चर नंबर 2 मध्ये बघणार आहोत स्कोप ऑफ ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी. स्कोप ऑफ ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी, इम्पॉर्टन्स अँड स्कोप. दीज आर द स्लाइटली डिफरंट टर्म. तर इम्पॉर्टंट आणि स्कोप एका नाण्याच्याच दोन बाजू आहेत. महत्व आहेच म्हणजे स्कोप असेल असंही नाहीये. तर महत्व हे थोडं वेगळं आणि स्कोप आज आपण म्हणतो शिक्षणाला फार महत्व आहे, पण स्कोप आहे की नाही. म्हणजे नोकरी जर लागत असेल तर आपण म्हणणार या क्षेत्रामध्ये स्कोप भरपूर आहे. म्हणजे महत्व आणि स्कोप हा थोडा स्लाइटली डिफरंट आहे. म्हणून आपण म्हणतो एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर स्कोप काय, महत्व तर भरपूर बघितलं आपण. शॉर्ट मध्ये तुम्हाला टेक्स्टबुक पेक्षा वेगळं शॉर्ट मध्ये तुम्हाला महत्व सांगितले ग्रीन हाऊसचे, आणि ते तुम्ही पाठ पण केलं असाल. महत्वाचा इम्पॉर्टंट ऑफ ग्रीन हाऊस विचारणारच पाठ असायला पाहिजे. दुसरं स्कोप ऑफ ग्रीन हाऊस, याचं वाव कुठं आहे, ग्रीन हाऊसचं वाव कुठं आहे, याला स्कोप कुठं आहे. देर इज ग्रेट स्कोप फॉर युजिंग ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी फॉर द फॉलोइंग रिझन है ना. तर ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजीचा स्कोप कुठं आहे, तर पहिलं आपण सांगतो की युटिलायझेशन ऑफ बॅरन लँड. बॅरन लँड, देन अनप्रोडक्टिव्हिटी लँड, बॅरन लँड, वेस्टेज लँड. These land utilized for standard greenhouse and get income to the farmer. तर ज्या जमिनी बॅरन लँड आहे, जे कसे बॅरन, जे कल्टिवेटेड नाही आहे, अशा वेस्टेज जमिनी आहेत है ना, माडरान आहे ना, फर्टाईल नाही आहे, काळी माती कमी आहे, अशा जी जमिनी आहे, हे उत्पादकता नाही जमिनी, अशा जागेमध्ये सुद्धा आपल्याला ग्रीन हाऊस तयार करून 10 ते 15 पटीनं जास्त उत्पादन घेता येते. तिथं काळी मातीच नाही, सगळे दगड आहेत समजा, तिथं काळी माती आणून आपण तयार करता येते ना ग्रीन हाऊस. ग्रीन हाऊसला किती लागणार आहे, कमी एरिया असतं, त्यामध्ये माती काय 20-25 टिप्पर म्हणा, 50 टिप्पर म्हणा, माती आणून शेणखत टाकून आपल्याला तयार करता येते है ना. म्हणजे जी जमीन उत्पादकता नाही, तिथं मशागत होऊ शकत नाही, अशा जमिनीही आपल्याला ग्रीन हाऊससाठी उपयोगात घेता येते. हे महत्वाचं स्कोप आहे. दिवसेंदिवस जमिनी तर कमी होत चाललेले आहेत है ना, पण ज्या अनकल्टिवेटेड आहेत ते आपल्याला अंडर कल्टिवेटेड मध्ये करता येतं. ग्रीन हाऊस उभारता येतं तिथं. लॉट ऑफ बॅरन लँड इज अवेलेबल विच कॅन बी डेव्हलप फॉर इरिएक्शन ऑफ ग्रीन हाऊस. इरिएक्शन ऑफ ग्रीन हाऊस. नेक्स्ट, युटिलायझेशन ऑफ स्टोर वॉटर. स्टोर वॉटर, युटिलायझेशन ऑफ स्टोर वॉटर. In greenhouse, less requirement of water, and this water can be applied by the help of drip irrigation, sprinkler irrigation.
तर ज्या भागामध्ये अत्यंत कमी पर्जन्यमान आहे, लक्षात की तिथं बरेच वेळा पाण्याची कमतरतेमुळे पिकं येत नसतील, अशा ठिकाणी आपल्याला ग्रीन हाऊस उभारून आपले उत्पादन घेता येतं. ग्रीन हाऊसला फारच कमी पाणी लागतं हो, कारण ड्रीपने दिलं जातं, स्प्रिंकलरने दिलं जातं, फार कमी लागतं पाणी. म्हणजे स्टोअर पाणी असतं त्याचा उपयोग सुद्धा करता येतं, पावसाच्या पाण्याची गरजच नाही. या भागामध्ये अत्यंत पाऊस कमी आहे, दुष्काळ पडतं, या पिकाला पावसाच्या पाण्याची गरजच नाही आहे, कारण ग्रीन हाऊसमध्ये पाणी आपल्याला ड्रिपने द्यावं लागणार आहे. पावसाचा पाऊस एंट्री करणार नाही आतमध्ये, स्टोअर वॉटर जे आहे त्याचं युटिलाइज होणार आहे आणि कमी लागतं आणखी. आज आपण बरंच म्हणतो एका पावसाने गेलं हो, एका पाण्याने गेलं हो, एवढं सोयाबीन झालं असतं, एवढी तूर पिकली असती, एका पाण्याने गेलं असंच म्हणतो आपण, आहे ना. तर ती अडचण इथं येत नाही. तर युटिलायझेशन ऑफ स्टोअर वॉटर, ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी शुड बी युटिलाइज बाय स्टोरिंग रेन वॉटर अँड युजिंग इट बाय ड्रिप सिस्टम. लक्षात, आपल्याला जे काही थोडे पाणी साचून ठेवलं ते पाण्याचं आपल्याला इकडं ड्रिपच्या सहाय्याने आपल्याला ग्रीन हाऊस मध्ये पाणी देता येतं. ग्रो थ्रूआउट द इयर, then crop can be grown throughout the year. Kharif, Rabi, summer, rainy season, winter season, summer season. Any vegetable, flower, fruit crop should be taken. इथं सीझनचं बंधन नाही, कोणत्याही सीझन मध्ये काही घ्या, कारण कंट्रोल कंडिशन आहे. ग्रीन हाऊस मध्ये कंट्रोल कंडिशन आहे, हवामान बांधलेलं आहे. तिथं बाहेर किती पाऊस असू द्या, किती तापमान असू द्या, आतमधलं कंट्रोल आहे ना. पिकाला जेवढं पाहिजे, लाईट, टेम्परेचर, ह्युमिडिटी, हे सगळं उपलब्ध आहे तिथं. पिकं आपल्याला कोणत्याही सीझनमध्ये कोणते पीक घेता येते, इथं अडथळा येत नाही. देअर इज कंटिन्युअस डिमांड फॉर व्हेजिटेबल अँड फ्लॉवर थ्रूआउट द इयर, है ना. भाजीपाला बघतो आपण, पूर्ण वर्षभर भाजीपाला लागतं खाण्यासाठी, है ना, आणि ते आपल्याला इथं घेता येतं. हे ग्रीन हाऊसचं महत्वाचं काम. फॉर प्रपोगेशन, देअर इज स्कोप फॉर प्रपोगेशन अँड रेझिंग नर्सरी. महत्वाचं फॉर प्रपोगेशन. आज आपण बघतो प्रपोगेशन, है ना, बडिंग, ग्राफ्टिंग, लेअरिंग, कटिंग्स, है ना. हे जे फळ झाडामध्ये आहे, फुल झाडामध्ये आहे, नंतर रोपटे तयार केलं जातं, हे सगळं सोयीचं होतं कशामध्ये, ग्रीन हाऊसमध्ये. सगळं सोयीचं होतं. वेल ग्रो, वेल डेव्हलपमेंट ऑफ बडिंग, ग्राफ्टिंग, लेअरिंग इन ग्रीन हाऊस. देन ऑल्सो सक्सेस, 80-90% सक्सेस. तर जे कलम केली जाते, आज आपण बघतो आंब्याची कलम, है ना, तर हे कलमला सुटेबल हवामान पाहिजे तरच ते जगू शकतात. आणि ग्रीन हाऊसचं हे सुटेबल हवामान असल्या कारणाने लवकर युनियन होतं आणि कलम तयार होते. कलमसाठी ग्रीन हाऊस फारच महत्वाचं आहे. आजकाल रोपटे तयार करण्यामध्येही नर्सरीसाठी ग्रीन हाऊसचा वापर करत आहे बाळांनो. तर फॉर प्रपोगेशनसाठी, प्रजननसाठी ग्रीन हाऊस फार महत्वाचं आहे आणि ते सक्सेस आहे. इथे आपल्याला पैसा भरपूर कमावता येतो. तर बेकार जे फिरतात शिकून, तर अशा शिकलेल्या युवकांनी हे ग्रीन हाऊस वगैरे उभारायला पाहिजे, आईवडिलांना सहकार्य करायला पाहिजे आणि भरघोस आपल्याला उत्पादन घेता येतं. तुम्हाला इम्पॉर्टंट मध्ये सांगितलं बाळांनो, 10 ते 12 पट म्हणजे काय होतं. जिथं 10 क्विंटल उत्पन्न होत असेल तर ग्रीन हाऊस मध्ये किती, 100 क्विंटल ते 110 क्विंटल, 120 क्विंटल पर्यंत एवढं पटीचं असं फरक असते. पर्सेंट नाही, पट म्हटलं आपण, नाही. म्हणून दिवसेंदिवस जमीन कमी होत चाललेली आहे आणि ते जमीन या पद्धतीनं म्हणजेच आउटडोअर पद्धतीनं मशागत करायला परवडत नाही. म्हणून असं ग्रीन हाऊस तयार करून आपल्याला 24 तास तिथं काम करता येतं आणि उत्पन्न भरघोस घेता येते बाळांना. करणाऱ्याला भरपूर आहे हो,
न करण्याला काहीच नाही. नोकरीच मिळावं असं काही नाही. आपला उद्योग आपण उभारू शकतो, करू शकतो. ओके, तर हे 4 स्कोप आपण इथं बघितलेले. नेक्स्ट स्कोप ऑफ ग्रीन हाऊस अवेलेबल ऑफ लोन फॅसिलिटी. इट रिक्वायर इनिशियली मोर कॉस्ट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ स्ट्रक्चर अँड डिझाईन. देन Indian farmer is poor farmer, not available the money for investment. Therefore, then government, national government of India, then loan facilities are available. Loan facility are available. Government schemes are available for promoting greenhouse technology and subsidy for plastic and polythene. Plastic and polythene. तर दिवसेंदिवस शेतकऱ्यांसाठी शासन अनुदान ठेवत आहे. बेरोजगारांना आणखीन अनुदान देतं. सबसिडी ठेवलेली असते की पहिलं उभारण्यासाठी यांना सहकार्य गव्हर्नमेंट करतं आणि सबसिडी सुद्धा देते. कारण ग्रीन हाऊससाठी इनिशियली मोर कॉस्ट लागतं, पैसा भरपूर लागतं उभारण्यासाठी. तर ते पैसा शासन बँकेमार्फत तुम्हाला लोन देतं, त्यामध्ये सबसिडी देते. तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी सबसिडी दिली जाते. तर त्याचा उपयोग करून आपल्याला ग्रीन हाऊस उभारता येतं आणि त्याचा फायदा घेता येतो. एम्प्लॉयमेंट, डे बाय डे इन्क्रीज द एम्प्लॉय unemployed, so large number of unemployed youth could be diverted towards greenhouse technology. Greenhouse technology, erection, maintenance and marketing of greenhouse technology. आता ग्रीनहाऊस मध्ये फक्त उत्पन्नच करावं, उत्पन्नासाठीच लागतात माणसं नाहीये. उत्पन्न करणे, त्याचं मेंटेनन्स करणे, मार्केटिंग करणे आहे ना, यासाठी भरपूर माणसं लागतात. आणि हे बेकार जे फिरत आहेत यांना व्यवसाय मिळतं. याद्वारे आपला स्वतःचा व्यवसाय करू शकतात किंवा इतर ग्रीन हाऊसमध्ये नोकरी करू शकतात. तर इथं स्कोप आहे, एम्प्लॉयमेंट, रोजगार देणारा आहे. नेक्स्ट एक्सपोर्ट. Export, there is vast scope for export of produce. Export of produce. तर ग्रीन हाऊस मध्ये नंबर 1चं भाजीपाला तयार करता येतं, ऑर्गॅनिक फार्मिंग करता येतं, फ्लावर उत्पन्न करता येतं. आणि बाहेर देशामध्ये याला फार वाव आहे. जरबेरा आहे ना. तर असे जे फुलं बाहेर देशामध्ये भरपूर वाव आहे, असे फुल शेती आपल्याला ग्रीन हाऊसमध्ये करता येतं. स्ट्रॉबेरीची शेती करता येतं ग्रीन हाऊसमध्ये. भाजीपाला घेता येतं. काही वेळेला आपल्या इथे भरपूर त्याला स्कोप आहे. ऑफ सीझनमध्ये भाजीपाला राहत नाही मोठ्या शहरामध्ये. तर 20-40 रुपये पाव म्हणजे 100 रुपये किलोपर्यंत भाजीपाला जातं मोठ्या शहरामध्ये. ऑफ सीझनमध्ये तर भरपूर वाव असते. तर असं भाजीपालाही आपल्याला आपल्या एरियामध्ये तयार करून मोठ्या शहरामध्ये, जिल्ह्या लेवलमध्ये आपल्याला सप्लाय करता येतं, पैसा कमावता येतं. ग्रो एक्झॉटिक स्पेसीज. एक्झॉटिक इंट्रोड्यूस. देर इज स्कोप फॉर प्रोडक्शन ऑफ एक्झॉटिक क्रॉप्स ॲज देअर डिमांड इज इन्क्रीजिंग इन द डोमेस्टिक मार्केट. तर काही प्रजाती बाहेर देशाच्या असतात आणि तर फार फेमस झालेले असतात. ऑर्नामेंटल प्लांट, फ्लावर प्लांट, असे काही एक्झॉटिक स्पेसीज असतात. आणि ते जर आपण इथं ग्रो केलं तर या एरियामध्ये त्याला भरपूर डिमांड असणार आणि भरपूर पैसा आपल्याला कमवता येतं. ग्रो एक्झॉटिक स्पेसीज. न्यू टेक्नॉलॉजी. डे बाय डे न्यू टेक्नॉलॉजी अडॉप्ट इन ग्रीन हाऊस. Then increase the yield. Then ideal technology for marginal farmers. Marginal farmers. तर शेती कमी आहे अशी शेती, जनरल शेती करायला परवडत नाही आहे, तसं ग्रीन हाऊस त्यावर उभारून आपल्याला जास्त उत्पादन, नवीन नवीन टेक्निकचा वापर करता येतं आणि नवीन नवीन
प्रजाती, नवीन व्हेरायटी असं त्यामध्ये रेझिंग करून आपल्याला जास्त पैसा कमवता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 9 स्कोप बघितले ग्रीन हाऊसचे. फार महत्वाचं आहे, हे सिरियली पाठ असायला पाहिजे. किती सांगितले? 9 स्कोप सांगितले आपण ग्रीन हाऊसचे. आणि 4 मार्कासाठी हमखास विचारतात. 4 मार्कासाठी किंवा 6 मार्कासाठी विचारू शकतात. तर एवढं महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट तेवढंच महत्वाचं आहे स्कोप. या 2 पैकी ते एक हमखास विचारतात बाळांनो, विचारणारच. तर समजलं बाळांनो? अंडरस्टँड? समजत आहे व्यवस्थित? ओके, नेक्स्ट बघू आपण टाइप्स ऑफ ग्रीन हाऊसेस. टाइप्स ऑफ ग्रीन हाऊसेस. द डिफरंट टाइप्स ऑफ ग्रीन हाऊसेस बेस्ड ऑन शेप, क्वालिटी, मटेरियल and construction are briefly given below. अगोदर शॉर्ट मध्ये टाइप आपण बघितलं होतं एक, आठवते ना? मटेरियल वरून थोडंसं शॉर्ट मध्ये बघितलं आपण की आपण ग्रीन हाऊस म्हणजे नेमकं काय ते समजून सांगण्यासाठी ग्लास हाऊस, पॉली हाऊस आणि शेड हाऊस हे दाखविलं होतं तुम्हाला. आता डिटेल आपल्याला टाइप्स बघायचे ग्रीन हाऊसचे, वेगवेगळ्या शेप वरून, युटिलिटी वरून, मटेरियल वरून, कन्स्ट्रक्शन वरून. किती टाईप? 4 टाईप वरून आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. वेगवेगळ्या शेपचं दिसतं आपल्याला, त्याची युटिलिटीनुसार क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्याला मटेरियल कोणतं त्यावरून, त्याचं कन्स्ट्रक्शनसाठी त्याचं फ्रेमवर्क कशाचं आहे, कोणतं मटेरियल वापरलं आहे, यावरून आपण काय करणार, एक 1 बाय 1 आपण टाईप बघणार आहोत. तर पहिलं बघूया आपण टाइप्स ऑफ ग्रीन हाऊस बेस्ड ऑन शेप. शेपनुसार वेगवेगळ्या आकाराचे दिसतात की नाही आपल्याला. देर आर 9 टाइप्स ऑफ शेप ऑफ ग्रीन हाऊस. किती शेप आहेत? 9 टाइपचे शेप आहेत ग्रीन हाऊसचे. 9 टाइपचे शेप. किती टाइपचे? 9 शेप आहेत. सिंगल स्पॅन ग्रीन हाऊस. सिंगल स्पॅन ग्रीन हाऊस कशावरून वर्गीकरण करतो आपण? शेप. त्याचं शेप बघतो आपण कसा आकाराचा आहे, शेप वरून करत आहे आपण पहिलं वर्गीकरण. टाइप्स ऑफ ग्रीन हाऊस बेस्ड ऑन शेप. सिंगल स्पॅन ग्रीन हाऊस. दुसरा मल्टी स्पॅन. काय? मल्टी. सिंगल स्पॅन या पद्धतीने सिंगल स्पॅन, याला काय म्हणणार आपण? सिंगल स्पॅन. हे सिंगल स्पॅन आहे. कसं आहे? सिंगल स्पॅन आहे. हे असे 3 दिसणार तुम्हाला, हे एक आहे, हे आहे, हे आहे, याचे वेगवेगळे नाव आहे. हे सिंगल स्पॅन. हे मल्टिपल स्पॅन. मल्टी स्पॅन ग्रीन हाऊस. एकच होतं ते, आता मल्टी. 2 असेल, 3 असेल, 4 असेल, मोठं ग्रीन हाऊस, तर असं मल्टी स्पॅन ग्रीन हाऊस म्हणतात. फक्त हे लाईन डायग्राम आहे, पूर्ण आपण बघणार असं आणखी. नंतर इवन स्पॅन. हे इवन सारखं, या साईडने तेवढं डिस्टन्स, या साईडने तेवढं डिस्टन्स. तर हे सिंगल असू शकतं, डबल येऊ शकतं, टेबल चौल किती येऊ शकतात, त्याला काय म्हणणार? इवन स्पॅन. दोन्ही जे स्लोप आहे, रूट, हे डिस्टन्स लेंथ त्याची जी आहे ते सेम असणार दोन्ही साईडनी. हे जेवढी लेंथ आहे ते इकडे तेवढीच लेंथ आहे, हे तेवढी, हे तेवढी, असं किती असू शकतात, नो प्रॉब्लेम. 1 2 3 ना, पण त्याला काय म्हणणार? इवन स्पॅन म्हणणार. इवन स्पॅन हे तिसरं टाईप झालं. नेक्स्ट अनइवन. ते इवन होतं, अनइवन. अनइवन, वन साइड लार्ज, मोर लेंथ, देन सेकंड स्मॉल साईज. लक्षात, ते ट्रँगल तयार झाला असं आहे की नाही. तर ही साईड जास्त आणि ही साईड कमी साईज, त्याला काय म्हणणार? अनइवन. इवन आहे काय? नाही, अनइवन आहे. हे लार्ज, हे स्मॉलर आहे ना, तर हे अनइवन. अनइवन स्पॅन ग्रीन हाऊस. अनइवन स्पॅन ग्रीन हाऊस. अनइवन. ओके, इवन, अनइवन. स्पॅन मल्टी स्पॅन. नंतर इवन स्पॅन आणि इकडं अनइवन स्पॅन. लक्षात, 4 बघितले. नंतर 5वं आहे रिजेशन फरो. खोलगड भाग, उंच भाग, खोलगड भाग, उंच भाग जसं म्हणतो आपण. हे जे दांड तयार करतो ना आपण तसं, हे खोलगड भाग, फरो. हे उंच भाग रिज आहे ना, रिजेशन फरो. रिज फरो. असं किती ते साईजवर आहे.
तर असं आपल्याला बघायला मिळतं. तर त्याला काय म्हणणार आपण, रिजेसेंट फरो. याला रिजेसेंट फरो म्हणणार का नाही, इवन स्पॅन म्हणणार, इवन स्पॅन. याला काय म्हणणार, रिजेसेंट फरो, रिजेसेंट फरो. देन 6 स्वा टूथ ग्रीन हाऊस. स्वा टूथ, स्वा म्हणजे आरी. आरी माहिती आहे ना, लाकड कापण्याची वगैरे, छोटी असते मोठी असते, त्याचे जे दातं असतात, स्वा टूथ. आरीची जी दातं असतात वन साईड असं असतात, सेम असंच आहे ना. तर याच्या सहाय्याने काय होतं, लाकूड वगैरे कट होतं. तर असं शेपचं ग्रीन हाऊस आपल्याला बघायला मिळतं. त्याला म्हणणार आपण स्वा टूथ ग्रीन हाऊस, स्वा टूथ ग्रीन हाऊस, स्वा टूथ ग्रीन हाऊस. लक्षात, हे स्वा टूथ. 6 नंबर. देन 7 नंबर, नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊस, नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊस. Then this greenhouse commonly followed in India. Naturally ventilated. इथं ओपन असतं, नॅचरली व्हेंटिलेटेड असतं. हवा आतली बाहेर जाणे हे सगळं क्लोज असतं, पण हे नॅचरली व्हेंटिलेटेड असतं. नॅचरल हवा खेळती असते, आतमध्ये जाते बाहेर येते, नॅचरली व्हेंटिलेटेड. नेक्स्ट, कॉनसेट ग्रीन हाऊस. कोणतं, कॉनसेट ग्रीन हाऊस. हे कॉनसेट ग्रीन हाऊस. तर हे लक्ष असू द्या, हे वेगळं आहे, हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. हां, हे कॉनसेट. कसं आहे, कॉनसेट ग्रीन हाऊस. कोणतं, कॉनसेट ग्रीन हाऊस. आणि देन लास्ट इज ग्राउंड टू ग्राउंड ग्रीन हाऊस. त्याला टनेल टाईप ऑफ ग्रीन हाऊस म्हणतात, टनेल टाईप. याला टनेल टाईप म्हणणार. काय म्हणणार, टनेल टाईप ग्रीन हाऊस. तर असे 9 टाईप्स आपण बघितले. कशावरून बाळ, कशावरून, ऑन द बेसिस ऑफ देअर शेप, ऑन द बेसिस ऑफ देअर शेप. त्याच्या शेपवरून आपण 9 टाईप केले ग्रीन हाऊसचे. किती टाईप केले, 9 टाईप केले ग्रीन हाऊसचे. तर हे आहे सिंगल स्पॅन, या पद्धतीनं. रिअल, हे सिंगल स्पॅन म्हणणार. याला काय म्हणणार, सिंगल स्पॅन म्हणणार. काय म्हणणार, सिंगल स्पॅन. कोणतं, सिंगल स्पॅन. कोणतं म्हणणार, सिंगल स्पॅन. दोन्ही सिंगल स्पॅनचे. नंतर मल्टी स्पॅन आहे का, किती आहे ते, मल्टी स्पॅन आहे का, हे मल्टी स्पॅन, मल्टी स्पॅन. हे मल्टी, मोठं ग्रीन हाऊस आहे, मल्टी स्पॅन. कोणता, मल्टी स्पॅन. नंतर बघणार आपण इवन आहे का, इवन स्पॅन आहे का, इवन दोन्ही साईडने सेम. त्याला काय म्हणणार, इवन स्पॅन. हे इवन स्पॅन. इकडे आणखीन त्याला कनेक्ट भरपूर आहेत, किती असू शकतात मग, परंतु हे दोन्ही जे आहेत साईड हे सेम लेंथ असतात, इक्वल साईज असते. काय असतं, इक्वल साईजचं असतं, म्हणून याला इवन स्पॅन म्हणतात. काय म्हणतात, इवन स्पॅन. नंतर अनइवन स्पॅन, अनइवन स्पॅन. बघा, ही साईड मोर लेंथ आहे ना, आणि ही साईड कमी लेंथ आहे ना. तर त्याला काय म्हणणार, अनइवन. सेम आहे का, इक्वल आहे का लेंथ, नाही. वन साइड लेंथ लार्ज अँड देन सेकंड इज स्मॉलर. अनइवन स्पॅन म्हणतात. वन साइड ऑफ द रूप इज लॉंगर दॅन द अदर साइड. एका साइड पेक्षा एक साइड काय असतं, जास्त लेंथ असते, लॉंगर असतं. द लॉंगर साइड फेसेस साऊथ युजिंग द सन्स हीट टू मॅक्झिमम ॲडव्हान्टेज. लॉंगर साइड कोणत्या साईडनं, साऊथ साईडनं असते. लॉंगर साइड साऊथ, द लॉंगर साइड फेसेस साऊथ युजिंग द सन हीट टू मॅक्झिमम ॲडव्हान्टेज. तर लॉंगर साइड जे आहे ते साऊथच्या साईडनं ठेवलं जातं की जेणेकरून जास्तीत जास्त हीट मिळावं आतमध्ये आहे ना. यासाठी ते साईड रूटची लॉंगर असतं आणि त्याच्या अपोजिटनं कमी असतं. हा त्याचा उद्देश आहे. त्याला काय, अनइवन स्पॅन, अनइवन स्पॅन. नेक्स्ट बघणार रिजेसेंट फरो. हे रिजेसेंट फरो आहे ना, रिच फरो, रिच फरो, रिच फरो, दांडासारखं आहे ना, रिच फरो. हे रिच फरो आहे. कसं आहे, रिच फरो. कसं आहे, रिच फरो. तर हे एक साईजचं आहे. नंतर स्वाटिथ, हे स्वाटिथ आहे का, स्वाटिथ. आरीचे जे दातं असतात तसं
करवत म्हणतात बघा त्याला, आरी म्हणतात है ना, लाकडं वगैरे कट करणे. आता तर ऑटोमॅटिक आलेलं आहे, त्यालाही ब्लेड असतं, त्यालाही ब्लेड असतं. तर हे कट करण्यासाठी असतं हे ब्लेड. त्या शेपचं आहे, त्याला नाव दिलं स्वॉ टूथ टाईप ऑफ ग्रीन हाऊस. हे बघा लक्षात, हे स्वॉ टूथ. भरपूर ग्रीन हाऊस आहे वेगवेगळ्या शेपचे ना, 9 शेप केले आपण. नेक्स्ट आहे नॅचरल व्हेंटिलेटेड. हे नॅचरल व्हेंटिलेटेड, हे वरून व्हेंटिलेटेड असतं. नॅचरल व्हेंटिलेटेड हे आपल्या भारतामध्ये याचं प्रमाण जास्त आहे, हेच कॉमनली वापरलं जातं. नंतर कॉन्सेट. हे कॉन्सेट कसं आहे, कॉन्सेट ग्रीन हाऊस. कसं आहे, कॉन्सेट ग्रीन हाऊस. नेक्स्ट आहे टनेल. हे आहे टनेल. हे कोणतं, टनेल. तर दिज आर द टाइप्स ऑफ ग्रीन हाऊस ऑन द बेसिस ऑफ देअर शेप. समजलं बाळांनो व्यवस्थित? तर व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. समजलं नसेल कमेंट्स करा आणि व्यवस्थित डेली अर्धा तास द्या फक्त, है ना. किती द्यायचं, अर्धा तास द्यायचं, निवांत राहायचं. फिजिक्स केमिस्ट्री बायोला वेळ द्यायचं, इकडे फक्त अर्धा तास सुटसुटीत बघा, नोट करून घ्या. प्रत्येक शब्द न शब्द तुम्हाला व्यवस्थित समजून सांगत आहे. भरपूर मजा येत आहे बाळांनो. इतरांना शेअर करा. ज्यांना ज्यांना व्हिडिओ हे मिळालं त्यांनी मॅक्झिमम वेगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा, की जेणेकरून शेतकऱ्यांनाही बघता येईल आणि त्यांनीही फॉलो करतील, आपलं इन्कम वाढवतील. जे बेकार आहेत त्यांना उद्योग उभारून देतील शेतकरी. तर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल धन्यवाद, केलं नसेल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे आणखीन आम्हाला उत्साह निर्माण होतो बाळांनो, बाकी काहीच नसतं त्याचं, है ना. तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण इथं. थँक्स. जय जवान जय किसान.